Hello students, today we are learning the first poem from 7th class English textbook. The name of the poem is It's a Small World. This poem is composed by Richard M. Sherman and his brother Robert B. Sherman, who were American songwriters. ते अमेरिकन गीतकार होते. पोएमचं जे टायटल आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड, म्हणजे हे जग खूप लहान आहे. ही एक बोलीभाषेतील फ्रेज बनली आहे जी ठराविक वेळी वापरतात. जसं की जेव्हा कधीकधी तुम्ही खूप दूरच्या शहरात जाता आणि तिथे तुम्हाला अचानक ओळखीतली व्यक्ती भेटते, तेव्हा सरप्रायझिंगली तुम्ही काय म्हणता, हे जग खूप लहान आहे, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. कधीकधी जेव्हा दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांना भेटत असतात आणि त्यावेळी अचानक एखादा समान कॉमन मित्र किंवा ओळखीची व्यक्ती दोघांच्याही ओळखीची असते, त्यावेळी सरप्रायझिंगली असं म्हणतात की हे जग खूप लहान आहे. कधीकधी गमतीदार योगायोगही घडतो. जेव्हा आपण कुठेही जातो, एवढं जग हे खूप मोठं आहे, या जगामध्ये एवढी सारी खूप माणसं आहेत, तरीही आपण कुठंही गेलं तरी काय होतं, जीवन एकाच वर्तुळासारखं फिरून परत त्याच ठिकाणी त्याच लोकांपर्यंत आपल्याला घेऊन येतं. तेव्हासुद्धा आपण काय म्हणतो की हे जग खूप लहान आहे, खूप छोटं आहे, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. आणि हीच आयडिया समोर ठेवून स्पीकर ऑफ द पोएम म्हणतो की, बघा काय म्हणतो ते आपण लाईन बाय लाईन बघूया. काय म्हणतो तो, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. लाफ्टर म्हणजे काय, हास्य. नंतर काय म्हणतो, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. टीयर्स म्हणजे अश्रू. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. होप्स म्हणजे आशा. आपला उद्या बेटर असणार आहे, उद्या भविष्यात आपण चांगल्या गोष्टी प्राप्त करणार आहोत, ही जी पॉझिटिव्ह थिंकिंग उद्यासाठी पुढच्या क्षणासाठी आपल्याकडे असते, तिला होप म्हणतात. पुढे काय म्हणतो स्पीकर, अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. फियर म्हणजे भीती. प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती ही असतेच. अभ्यास नाही केला तर मार्क्स कमी पडण्याची भीती, आगाऊपणा केला तर रागवणं बसेल किंवा मार बसेल याची भीती, करिअरची भीती. युद्ध चालू आहे सध्या अमेरिका, इराण वगैरे देशांमध्ये, त्यामुळे तिथल्या लोकांना कशाची भीती असेल, युद्धाची भीती. आपण जगू की मरू याची भीती, पुढे काय होईल याची भीती, या जगाचं पुढे जाऊन काय होणार आहे याची भीती. अशा वेगवेगळ्या भीती जगातील प्रत्येक माणसाजवळ आहेत. पुढे स्पीकर काय म्हणतो, देर इज सो मच दॅट वी शेअर. आपल्याकडे या जगामध्ये शेअर करण्यासारखं खूप काही आहे. देर इज सो मच, तिथं खूप काही आहे. कशासाठी, दॅट वी शेअर, जे आपण शेअर करतो. शेअर करणे म्हणजे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे, वाटून घेणे. जसं की सुख दुःख, वेगवेगळ्या आयडियाज. आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीसुद्धा शेअर करतो एकमेकांसोबत, वेगवेगळे देश, हो की नाही. त्याचबरोबर काय काय शेअर करतो बरं आपण, जर समजा आपल्याकडे एखाद्या गोष्टीचं जास्त उत्पादन झालं असेल तर आपण त्या गोष्टी इतर देशांसोबत शेअर करतो. त्यांच्याकडे ज्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये असतात त्या ते आपल्यासोबत शेअर करतात. म्हणजे असं शेअर करण्यासारखं ह्या जगामध्ये खूप काही आहे. पुढच्या लाईनमध्ये कवी काय म्हणतो, दॅट इट्स टाईम वी आर अवेअर, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स टाईम म्हणजे काय, ती वेळ आलेली आहे, ती ही वेळ आहे. दॅट इट्स टाईम, ती ही वेळ आहे. वी आर अवेअर, की आपल्याला जाणीव झालेली आहे, आपण जागरूक बनलेलो आहोत. अवेअर म्हणजे जागरूक किंवा जाणीव होणे. दॅट इट्स टाईम वी आर अवेअर, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. आफ्टर ऑल म्हणजे शेवटी. तसंही हे जग काय आहे, खूप लहान आहे. असं का म्हणतो बरं कवी की हे जग हास्याचं आहे. दिस इज वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. देर इज सो मच दॅट वी शेअर, that it's time we are aware, it's a small world
आफ्टर ऑल. असं का म्हणतो बरं? कारण कवीला असं म्हणायचं आहे की आपण पाहतो की या जगामध्ये हे जे लाफ्टर म्हणजे काय आहे? हास्य कशातून येतं? हॅपीनेसमधून. टीयर्स म्हणजे अश्रू कशातून येतात? सॉरोनेसमधून, दुःखामधून. होप्स म्हणजे काय आहेत? उद्यासाठीची जगण्याची उमेद आहे ती होप्स म्हणजे. आणि फिअर म्हणजे भीती, कसली ना कसली भीती प्रत्येकाकडे आहेच. म्हणजे इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. शेवटी हे जग खूप लहान आहे, कारण की या ज्या 4 गोष्टी आहेत, 4 भावना आहेत, त्या सगळ्यांकडे सेमच आहेत. तोचपणा भावनांचा सगळ्यांकडे आहे. जगातील कुठलीही व्यक्ती घेतली, अमेरिकन, इंडियन, जापानीज, चायनीज, रशियन, सगळ्याजवळ याच 4 गोष्टी आहेत. या 4 भावनांनीच या जगातील प्रत्येकाचं जीवन व्यापलेलं आहे. त्यापेक्षा वेगळं काही या जगात नाहीच. तेच ते तुम्हाला भेटेल कुठेही जा. त्याच सायकलमधून हे जग जगत आहे. म्हणून इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. शेवटी हे जग खूप लहान आहे, कारण या 4 भावनांवरतीच हे जग चाललेलं आहे. पुढे स्पीकर काय म्हणतोय? देअर इज जस्ट वन मून. तिथे फक्त एक चंद्र आहे. जस्ट म्हणजे केवळ, फक्त वन मून, एक चंद्र. अँड वन गोल्डन सन, आणि एक सोनेरी सूर्य आहे. गोल्डन म्हणजे सोनेरी. पुढे काय म्हणतो तो? अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. आणि प्रत्येकासाठीच ह्या जगामध्ये एका स्माईलचा अर्थ काय आहे? फ्रेंडशिप. जेव्हा तुम्ही कुठल्याही नवीन व्यक्तीला भेटता आणि तिला स्माईल करता, तर त्याचा अर्थ सर्वांसाठी जगामध्ये कुठेही जा, त्या स्माईलचा अर्थ काय होतो? प्रत्येकासाठी फ्रेंडशिप असाच होतो. म्हणजे भारतातला व्यक्ती हसला म्हणजे त्याचा अर्थ वेगळा होतो, आणि दुसरा एखादा युरोपमधला माणूस हसला तर त्याचा अर्थ वेगळा होतो. असं काही नाही. प्रत्येकासाठी स्माईलचा अर्थ सगळ्यांसाठी सेमच आहे, आणि तो म्हणजे फ्रेंडशिप. पुढे कवी काय म्हणतो? दो द माउंटेन्स डिवाइड अँड ओशियन्स आर वाईड. दो म्हणजे जरी, द माउंटेन्स डिवाइड. काय डिवाइड केले बरं ह्या माउंटन्सनी? डिवाइड म्हणजे विभागणे. जरी माउंटन्सनी डिवाइड केलेलं असलं, अँड ओशियन्स आर वाईड, आणि हे सगळे महासागर पूर्ण पृथ्वीवर पसरलेले आहेत. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. तरीही शेवटी हे जग खूप लहान आहे. का बरं असं म्हणतो कवी? की ह्या सगळ्या माउंटेन्सनी काय केलेलं आहे? पृथ्वीचा सर्व भूभाग वेगवेगळ्या 7 खंडांमध्ये, 7 कॉन्टिनेंट्समध्ये विभागलेला आहे. आणि 5 मोठमोठे सागर, ओशियन्स, ह्या पृथ्वीवरती विस्तारलेले आहेत, विस्तृतपणे पसरलेले आहेत. तरीसुद्धा काय आहे? देअर इज जस्ट वन मून. म्हणजे एवढी मोठी पृथ्वी आहे, 7 खंडांची, 5 महासागरांची, एवढी मोठी भव्य पृथ्वी आहे. तरीसुद्धा या सगळ्या पृथ्वीसाठी, सगळ्या खंडांसाठी, प्रत्येक देशासाठी तर काय आहे? सगळ्यांसाठी मिळून एकच सूर्य आहे, एकच चंद्र आहे. जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन. एकच सूर्य, तोच एक चंद्र आणि तोच एक सूर्य सर्वांसाठी आहे. म्हणून हे जग तसं पाहिलं तर खूप छोटं आहे, छोटंसंच आहे, असं कवीला म्हणायचं आहे.